म्हणताय की हे जे सगळे स्वराज्य कायदा आहेत हा घटनाबाह्य आहे आणि एकीकडे तुम्ही मात्र ह्याच भूमिकेवर ठाम आहेत की सगळे स्वराज्यच कायद्यातून घेणार. दोन आहेत ना विषय. सगळे सोयरीची अंमलबजावणी देणे, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देणे. आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे. जेव म्हणतोय त्याला म्हणू द्या. आणि जर उडणार आहे तर मग छगन भुजबळ झोपा नका मग. उडणार आहे ना त्याने 7-8 गोधड्या टाकाव खाली बिन वर बिन खुशाल झोपाव, उठत नाही. रद्द करा म्हणतेत का मग. उडणार आहे ना मग रद्द का हाल करतो. पड ना गपचीप. 4-2 गोधड्या कमी पडे तर मराठी आणून टाकी देन. घे पांघरून आणि पड. काय हा बघ 40 वर्ष दाका फटका झालाय. मी आता 10 महिन्यात लढायला लागलोय. काही ना काही ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का नाही. आज 57 लाख नोंदी दिल्यात म्हणजे 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण दिलंय. 10% सुद्धा आरक्षण दिलंय. ते आम्हाला मान्य नाही, टिकणार नाही म्हणून. त्यांनी जर ते 27% हात घेतला असतं तर मान्य होतं. 100% मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं. 100% आरक्षण मराठ्यांना मिळालंय, पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे. मराठा एक केलाय, मुलींना मोफत शिक्षण दिलंय, ही आनंद आहे. कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात. मी काही ना काहीतरी समाजाला दिलंय, देऊ लागलोय ना. 10 महिन्यात लढतोय. 40 वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं. मग जे बोलत आहेत ना आज चुका काढतात ना माझ्या, फक्त चूक बघत येत. मी 10च महिन्यात आहे, आणखीन 2-3 महिने व्हायला देते पुन्हा लढण. आणखीन काय समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना. तुमच्यासारखं अर्ध्यात सोडायला तयार नाही ना आंदोलन. अर्ध्यात सोडत नाही मी. काही ना काहीतरी 10च महिने झालं लढतोय मी. हे 40 वर्ष लढत होते. हे 40 वर्ष लढत होते. आज काही ना काहीतरी समाजाच्या हातात आलंय ना. फक्त समाज आणि मी आमचं माझ्या लेकराचं नातं झालंय हेच बऱ्याच जणाला खपा नाही. पचनीच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळं. आणि आम्ही एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालो. गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय. गोरगरिबांची लढाई लढतोय. गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी येऊ लढतोय. मग झाली समजा एखादी चूक तीच धरायची का तुला मग. आणि 40 वर्ष